ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ही प्रचंड नुकसान झालेलं आहे। अनेक ठिकाणी शेती खरडून गेली आहे। हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर जे आहेत ते त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील विविध भागामध्ये जाऊन आज पाहणी केली आहे आणि त्या पाहणीनंतर आपल्यासोबत आहेत नागेश पाटील आष्टीकर। खरं तर तुम्ही सकाळपासून अनेक भागामध्ये लोकसभा मतदारसंघात पाहणी करताय, आज हिंगोली जिल्ह्यात आलेत, काय परिस्थिती आहे एकूण सगळी? नाही, आपण जर पाहायला गेलं तर आता नांदेड, हिंगोली, यवतमाळ, परभणी, लातूर हे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाली। कधी नव्हे ते या 40-50 वर्षाच्या काळात, म्हणजे जे आम्हाला कळत नाही तेव्हापासूनच्या अगोदरचे लोक सांगतात की एवढी अतिवृष्टी कधी झाली नाही। तपास मला असं वाटतं की आता काही शिल्लक राहिलेलं नाही। हे जर बघायला गेलं तर चांगल्या सोयाबीनला जे म्हणजे पुरात नाही आहेत ते सुद्धा सोयाबीनला असे कोंब फुटत आहेत आणि असे जर कोंब फुटले तर त्या सोयाबीनचा काय अर्थ राहत नाही। किंवा आता काही शेतकऱ्याला मुख्य पीक आमच्याकडे सोयाबीन आहे किंवा कापूस आहे किंवा ऊस आहे, ऊसासारखे पिकंसुद्धा यावर्षी सगळे खराब झाले आहेत। त्यामुळं आता शेतकऱ्याजवळ काही शिल्लक राहिला असं काही वाटत नाही आहे। आणि हे मागचे जे 4-5 दिवस आता जी अतिवृष्टी झाली, मोठ्या प्रमाणात जे पाऊस झाला, त्याच्यानंतर ते हाय नाही ते सुद्धा गेलं आहे। आता परिस्थिती काढायसारखी नाही आहे। आता उभ्या पिकामध्ये वखरं घालायची पाळी आहे, त्याला रोटावेटर घालायची पाळी आहे, अशी परिस्थिती आहे। खरं तर शेतीचं तर नुकसान आहे, शेती खरडून गेली, परंतु घरांनीही भरपूर पाणी शिरलेलं आहे लोकांच्या। काल शेवाळा गाव असेल, त्याचबरोबर तिकडे वसमत तालुक्यात किनवळ असेल, असे अनेक गावं जे आहेत ते लोकांच्या घरामध्ये संसारोपयोगी साहित्य नुकसान झालेले आहे। त्यांच्या नुकसानीच्या भरपाईसाठी आपण काही खासदार म्हणून सरकारच्या विरोधात काही भूमिका घेणार आहेत? नाही, मी खासदार म्हणून नक्की भूमिका सगळ्याच गोष्टीची घेईल, पण आज सत्ताधारी किंवा विरोधक म्हणून नाही, आज राजकारण करण्याची वेळ नाही आहे। पण अतिशय वाईट परिस्थिती या भागावर आलेली आहे आणि याच्यातून सरकारने सरळ हाताने मदत केली पाहिजे। ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि या तुटपुंच्या मदतीने काही होत नाही। 8,000-9,000 देऊन जर सरकारला वाटत असेल की आम्ही काहीतरी मदत केली, तर ही मदत नाही, ही भीकसुद्धा नाही। अशी ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे। मला मान्य आहे, मला कळू शकते की मी काही बोलणारा माणूस नाही आहे, विरोधक म्हणून बोलणारा नाही आहे। महाराष्ट्र शासनाजवळ पैशाची तुटवडा आहे, मान्य आहे, पण त्यांनी केंद्रातून मदत मागितली पाहिजे, पॅकेज मागून घेतलं पाहिजे आणि आज शेतकऱ्याच्या पाठीशी उभं टाकलं पाहिजे। मला असं वाटतं की आज जर हे शेतकऱ्याच्या पाठीशी उभं टाकले नाही तर मला नाही वाटत इथला शेतकरी कोणी या गोष्टीला माफ करेल किंवा त्याच्यातून सुट्टी राहील असं मला नाही वाटत। सरकारने गांभीर्याने या गोष्टीचा विचार केला पाहिजे। उद्या नगरपालिकेच्या निवडणुका, आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका, आता जर मदत नाही केली तर मी सांगतो सत्ताधाऱ्याला गावामध्ये फिरूसुद्धा देणार नाहीत अशी परिस्थिती येईल आणि ही परिस्थिती अतिशय गंभीर असल्यानं त्यांनी सरकारने विचार केला पाहिजे। हे राजकारण म्हणून म्हणायचं नाही आहे, पण आज खरोखर अवस्था तशी झालेली आहे शेतकऱ्याची। तर काय 3-3.5 हजार रुपये एकरी मदत मिळते, 8.5 म्हणलं तरी 3.5-37-38 रुपये जे काय ती बेरीज होईल ती, या 3,000 हे शेतकऱ्यांची काय बळवून होणार, शेतकऱ्याचं याच्यामध्ये काय बळवणार आहे शेतकऱ्यांना? हे म्हणजे असं होईल, खरं सांगायचं तर आता अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची थट्टा सरकारने करू नये असं माझं मत आहे। म्हणजे एकतर भीक देणं तर देणं, पण कुत्रं मागं लावल्यासारखी परिस्थिती आहे। तुम्ही थट्टा करताय शेतकऱ्याची। 3,000 रुपये 4,000 रुपये बॅग कापणीला मजूर लोक घ्यायला लागलेत आणि तुम्ही 3,000 रुपये एकरी मदत देता, हे कोणत्या अनुषंगाने देता, कोणत्या पद्धतीनं देता? हे काही तुम्हाला म्हणजे मदत नाही म्हणता येत, हे हक्क आहे शेतकऱ्याचा। आज जर एवढे आसमानी सुलतानी संकट जर याच्यावर जर आलेलं असेल शेतकऱ्यावर, तर शेतकऱ्याच्या पाठीमागं सरकारने उभं टाकलं पाहिजे। जिल्ह्यात पाठीमागं काही जनावरं वाहून गेली होती, जवळपास 100च्या वर जनावर ज्यांचे वाहून गेले त्यांना मदत दिल्याचं कालच्या मंत्री आले होते शंभूराजे देसाई यांच्या आढावा बैठकीमध्ये सांगितलं। तुम्ही काय ते चेक केलं का, खरंच त्या शेतकऱ्यांना मदत मिळाली का, काय तुमच्याकडे काय माहिती? आम्ही वारंवार तहसीलदार साहेबाला किंवा तिथल्या तलाट्याला आम्ही हे वारंवार सूचना देत असतो, त्याच्या नोंदी घेतल्या की नाही याची शहानिशा पण करत असतो। पण मला असं वाटतं की आमच्या इकडली ही जी काही यंत्रणा आहे, जी गव्हर्नमेंटची यंत्रणा आहे, ती व्यवस्थित काम करते आहे आणि नक्की ते त्याच्यापर्यंत मदत पोहोचवतील, त्याच्याबद्दल दुमत नाही। पण हे जे काही मदत मिळते ती खूप तुटपुंजी आहे, याच्यानं होणार नाही। आता फक्त ओला दुष्काळ जाहीर झाल्याशिवाय या लोकांचं समाधान होऊ शकत नाही, शेतकऱ्याचं समाधान होऊ शकत नाही। जर ओला दुष्काळ जाहीर झाला तर कर्जमाफी होईल आणि त्याच्यातून तरच काहीतरी शेतकऱ्याला उपयुक्तेचा होईल। या असं तुमची काय मागणी आहे सरकारकडे शेतकऱ्यांसाठी? मागणी मी त्या दिवशी ज्या दिवशी माझ्या पत्नीला वरून 13वा दिवस झाल्या मी 14व्या दिवशी माननीय मुख्यमंत्र्याच्या दालनात जाऊन मागणी केलेली आहे की तो ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे आणि तातडीची मदत म्हणून लोकांना 50,000 रुपये हेक्टरी पैसे दिले पाहिजे।
आणि हे समजावून सांगितलं. मी निस्ता निवेदन नाही केलं, तर इथल्या या सगळ्या भागातल्या सगळे फोटो काढले, त्यांचे व्हिडिओ काढले, त्याची PDF आणि सगळे फोटोसुद्धा माननीय मुख्यमंत्र्याला दाखवले आणि सगळ्या गांभीर्य त्यांचं लक्षात आणून दिलं. आणि खरं तर आज आमच्या इकडली परिस्थिती अतिशय वाईट आहे. आज जर सरकारनं जर पाठीमागं नाही उभं टाकलं तर भविष्यामध्ये सरकारला चांगले दिवस राजकारणासाठी राहणार नाहीत एवढे निश्चित. एकीकडे मराठवाड्यात ओला दुष्काळ सुरू आहे, मराठवाड्यातल्या नद्या भरून वाहत आहेत, दुसरीकडे गौतमी पाटलाचा कार्यक्रम हिंगोलीत होतोय. याकडे काय मला काही कल्पना नाही, मी त्याबद्दल काही बोलू इच्छित नाही. मला एक म्हणायचं आहे की आमच्यासारख्यांना आज कोणताही प्रसंग बाजूला सोडून शेतकऱ्याच्या पाठीशी उभं टाकलं पाहिजे, ना की असं काय गौतमी पाटील फिटली हे काय विषय. आता हे काय चांगली गोष्ट नाही आहे. खरं तर सरकारने दिलेली जी मदत आहे ती तुटपुंजी आहे. सरकारने जी आहे ते शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, हेक्टरी 50,000ची मदत द्यावी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी अशी मागणी हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केलेली आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, चिखली, कळमनुरी, हिंगोली. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.